थँक्यू म्हणायचं आहे. पहिली म्हणजे की खूप चांगलं प्रोजेक्शन आणि साऊंड होता इकडे, जो बऱ्याच फिल्म फेस्टिवल्सला नसतो. आणि ड्रेनेजच्या निमित्ताने खूप फिल्म फेस्टिवल सध्या अटेंड करतोय, सो एवढी गर्दी पण कुठे बघायला मिळत नाही. सो नाशिककरांचे त्यासाठी धन्यवाद की तुम्ही एवढ्या संख्येने आलात. साधारण 3.5-4 वर्षांपूर्वी या फिल्मचा प्रवास जो काय आहे तो चालू झाला होता. आता ही फिल्म कशी सुचली किंवा काय ही कॉन्सेप्ट कुठनं डोक्यात आली याच्या मागे अशी काही एक स्पेसिफिक गोष्ट नाहीये, पण ज्या काही 4-5 गोष्टी या निमित्ताने माझ्या डोक्यात होत्या, त्याची मिळून एक कॉन्सेप्ट तयार झाली. त्या म्हणजे अशा की साधारण 2009 साली माझे वडील रिटायर झाले. ते शिक्षक होते आणि त्यानंतर ते स्मार्टफोन वापरायला लागले. सो नंदू माधवांचं कॅरेक्टर हे त्यांच्यावर बेस आहे असं म्हणता येईल, कारण की ती जी जनरेशन आहे माझ्या वडिलांची, ती आता कोप अप करायचा प्रयत्न करते आपल्या जनरेशनशी. आणि त्यातलं एक महत्त्वाचा दुवा म्हणजे टेक्नॉलॉजी आहे असं मला वाटतं. सो ते एक निरीक्षण खूप डोक्यात होतं. त्यानंतर 2011 साली साधारण मी पी फ्लाय फिल्म बघितली होती, अ मॅन विदाउट अ सेलफोन नावाची. त्यात असं होतं की इस्रायली फिल्म होती. एका माणसाचं शेत आहे आणि त्या शेतात मोबाईल टॉवर लागणार आहे आता, आणि त्या माणसाला शेती करायची आहे. त्या माणसाचा विरोध आहे मोबाईल टॉवर लागण्याला. आणि त्याचा मुलगा जो त्याच्या गर्लफ्रेंडशी शहरात बोलू पाहतोय, त्याच्या मोबाईलला रेंज नाही आणि त्याला असं वाटतंय की या शेतात मोबाईल टॉवर लागला पाहिजे. सो या द्वंद्वाची, बाप आणि मुलाच्या द्वंद्वाची ती गोष्ट होती, अ मॅन विदाउट अ सेलफोन. सदानंद देशमुख नावाचे एक लेखक आहेत विदर्भातले. सो त्यांची एक कथा अशी होती, पात्र नावाची, की एक गाव आहे तिथे दशावताराचं नाटक दरवर्षी दसऱ्याला होतं. आणि तिथे ज्या ज्या ठिकाणी ते नाटक होतं, ज्या ग्राउंडवर ते नाटक होतं, तिथे आता मोबाईल टॉवर लागणार आहे. तर मग गावकरी आणि ती मोबाईल टॉवरची कंपनी आणि त्यानिमित्ताने काय काय घडतं, अशी ती एक पात्र नावाची कथा होती. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही फिल्म करण्यामागे काही असेल तर भालचंद्र नेमाडेंची कविता आहे गुरुवर्य नावाची, देखणी नावाच्या कविता संग्रहात. आणि त्यात गुरु आणि शिष्याचा संवाद आहे. त्या संवादात गुरु शिष्याला विचारतात की सांग, संदेश वहनातले महत्वाचे घटक कुठले. आणि शिष्य म्हणतो की सर, त्यातला जो नसतो तोच एक महत्वाचा असतो. सो ह्या लाईन्स खूप डोक्यात राहिल्या होत्या. मी स्वतः जर्नलिझम, मास कम्युनिकेशनचा स्टुडंट आहे. सो त्या काळात, डिग्रीच्या काळात जे शिकायला नाही मिळालं कम्युनिकेशन विषयी, या 2 ओळींनी मला असं वाटतं की मला शिकवून दिलं. सो ह्या 4-5 गोष्टी ही फिल्म करण्याच्या मागे होत्या. आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की ही फिल्म फक्त मोबाईल ॲडिक्शन विषयी नाही आहे. त्याच्यात मोबाईल ॲडिक्शन किंवा आपण टेक्नॉलॉजीवर खूप डिपेंड आहोत. मोबाईल आपण खूप प्रकर्षाने ते आपल्या जीवनात ते माध्यम आहे. हे 4-5 वर्षा अगोदर आपण ॲक्सेप्ट केलं होतं की आपण ॲडिक्ट आहोत. पण आता त्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की पॅरलल युनिवर्स आहे मोबाईलचं, समांतर विश्व आहे असं म्हणता येईल. आणि म्हणूनही कदाचित शेवटच्या सीनमध्ये हा माणूस सोडून याच्यासारखी अनेक लोक त्याच्यात आहेत. सो तो म्हणायचा प्रयत्न केला आहे की पॅरलल युनिवर्स असू शकतं मोबाईलचं. आपण 4-5 लोक इथे बोलतो आहोत आणि मी काहीतरी मोबाईल अनलॉक केला आणि त्यात गेलो तर मी फिजिकली तर इकडे आहे, पण मी त्या याच्यात आहे. आणि ड्रेनेज हे अजिबात कुठल्या निगेटिव्ह नाही आहे माझ्यासाठी. जर काही सिम्बॉलिझम म्हणून मी वापरलं असेल तर ती एक जागा आहे, बस एवढंच म्हणायचं. हॅलो, कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल कोणाला? तुझा ड्रेनेजचा शॉट घेतलाय, तो ऍक्च्युअल ड्रेनेज मध्ये घेतलाय की सेट होतो? नाही, ॲक्च्युअली ड्रेनेज शूट करणं शक्य नसतं, ती परमिशन मिळत नाही. आणि नंदू माधवांसारख्या ॲक्टरला आपण ड्रेनेजमध्ये नाही टाकू शकत, किंवा रादर कोणालाच. आणि कॅमेरा इक्विपमेंट्स तिकडे जाऊ शकत नाही, प्रॅक्टिकली ते शक्य नाही आहे. सो 3 वर्ष का ही फिल्म बनवायला 3 वर्ष का लागली, कारण की एकतर प्रोड्युसर मला मिळत नव्हता कोणी. ही फिल्म थोडीशी खर्चिक आहे, कारण शेवटच्या सीनमध्ये तुम्ही जर का शेवटचा सीन बघितला ड्रेनेजच्या आतला, तर मला अंधार दाखवणारा कॅमेरा पाहिजे होता, तिच्यात अंधार दिसू शकेल. कारण की ड्रेनेजमध्ये प्रॅक्टिकली लाईट नाहीये. जोपर्यंत त्यांच्या मोबाईल्सचे लाईट लागत नाही किंवा ह्याचा हात शेक झाल्यावर ऑटोमॅटिकली टॉर्च ऑन होत नाही, तोपर्यंत कुठलाही लाईट सोर्स नाहीये. जर का तो
त्या झाकणाच्या जवळून चालत नाहीये, तर लाईट सोर्स नसणार आहे, त्यामुळे अंधार दाखवणं ही मोठ्या जिकरीची गोष्ट होती. त्यासाठी तसा कॅमेरा लागणार होता आणि त्यासाठी पैसे लागणार होते, म्हणून मी थांबलेलो होतो. आणि एका गोष्टीसाठी थांबलेलो होतो ते म्हणजे ड्रेनेजचं लोकेशन. मी खूप रिसर्च त्यामागे केला, खूप आर्ट डिरेक्टर्सला भेटलो की ड्रेनेज कसं दाखवता येईल, जे खरं ड्रेनेज असतं त्याच्या जवळपास जाणारं असेल. तर ते खूप खर्चिक होतं. पण मला पुण्यात रावेत नावाचं एक ठिकाण आहे, जिथे एक्सप्रेसवे चालू होतो. तर तिथे महानगरपालिकेने पाईप्स ठेवलेले आहेत. एक 6 फूट उंचीचे पाईप्स, 15-20 पाईप्स असे रांगेत ठेवले आहेत. सो ह्या पाईपांना आम्ही दोन्ही साईडनी काळं कापड टाकून बंद केलं. ते पाईप्सच्या मध्ये ज्या गॅप्स होत्या त्या काळ्या कापडाने झाकल्या गेल्या. आणि या पाईपांमध्ये प्रचंड घाण होती. आणि पावसाळ्यात मी शूट करत होतो आणि पाऊस नकोच होता मला अजिबात. आणि या पाईपच्या आत ही सगळी ऍक्टर लोक, कॅमेरा टीम, डिरेक्शन टीम, नंदू माधव, असं म्हणजे आम्ही 40 लोक होतो. आणि वरतून पाऊस होता आणि 40 लोक ॲट अ टाइम श्वास घ्यायची. आणि 10 मिनिटाच्या वर आम्ही त्या ड्रेनेजमध्ये, त्या पाईपमध्ये शूट करू शकायचो नाही. अशा 10-10 मिनिटं शूट करून जेव्हा बाहेर यायचो तेव्हा घामाने पूर्ण ओले झालेलो असायचो आम्ही. सो असं करत करत हा शेवटचा सिक्वेन्स आम्ही एक अख्खा दिवस शूट केला. खूप छान फिल्म होती. जसं तू म्हणाला की ती फक्त मोबाईल विषयी नाहीये, तर जेव्हा त्या माणसाचा फोन पडतो आणि त्याचं जे मानसिक सगळं सुरू होतं, तो एक प्रवास खूप चांगल्या प्रकारे कळला आणि तो दिसत होता व्हिज्युअली. मला हे विचारायचं आहे की आम्हाला असं कळलंय की तू स्पर्धा परीक्षेची तयारी करायला पुण्याला आला होता आणि तू आता म्हणाला की पत्रकारिता शिकलायस, तर एकदम स्पर्धा परीक्षा ते फिल्म हा प्रवास कसा झाला? हा प्रवास खरं तर खूप मोठा आहे. आम्ही अकोल्याचा आहे. अकोल्यासारख्या छोट्या शहरातनं मी आलोय. तिथे माझं 12वी पर्यंतचं शिक्षण झालं. त्यानंतर स्पर्धा परीक्षा करायला म्हणजे हे काय घरच्यांकडनं माझ्यावर लादलेलं नव्हतं. मला स्वतःला स्पर्धा परीक्षा मला करायच्या होत्या. आणि 2006-07 साली मी पुण्यात आलो. SP कॉलेजात ॲडमिशन घेतली आणि 3 वर्ष नेटाने मी क्लास केले. कुठले क्लास केले ते सांगणार नाही, पण पॉलिटिकल सायन्स माझा स्पेशल सब्जेक्ट होता आणि मी क्लास केले. आणि डिग्री झाली की मी असं ठरवलं होतं की आता अटेम्प्ट करूयात आपण. आणि तोपर्यंत वयाच्या 20व्यापर्यंत मी नाटक बघितलेलं नव्हतं अकोल्यात, कारण की नाटक होत नाही, अजूनही होत नाही. मी मराठी फिल्म थिएटरमध्ये बघितलेली नव्हती. ज्या काही हिंदी फिल्म्स बघितल्या त्या थिएटरमध्ये बघितल्या आणि मराठी फिल्म्स बघायचो ते रविवारी संध्याकाळी 4 वाजता ज्या लागायच्या सह्याद्रीवर त्या बघण्यात होत्या. आणि डिग्री कंप्लीट झाली त्यानंतर तोपर्यंत कळलं होतं पुरुषोत्तम वगैरे हे सगळ्या स्पर्धा पुण्यात होत राहतात आणि SP कॉलेज त्याच्यात खूप महत्वाचं एक असतं की ते खूप त्यांनी भाग घेतं त्याच्यात. त्यानंतर सुदर्शन नावाची महाराष्ट्र कल्चरल सेंटर नावाची एक संस्था पुण्यात आहे. तिथे मी एका महिन्याचं उन्हाळी वर्कशॉप असतं नाटकाचं, नाट्यशास्त्राचं, तर ते वर्कशॉप केलं आणि मला कळलं की आपल्याला आपण जे करत होतो ते नाहीये, आपल्याला हे काहीतरी करायचं आहे. तोपर्यंत माहिती नव्हतं वर्कशॉप केल्यावर की हे खरोखर आपल्याला जमू शकेल का. मग मी छोटे मोठे जॉब्स करत राहिलो. पत्रकारिता केली, त्यानिमित्ताने लोकसत्तेत काम केलं, काही ॲड एजन्सीजला काम केलं आणि फुल टाइम थिएटर करायला सुरुवात केली प्रायोगिक रंगभूमीवर. आणि मग त्याच्यानंतर फिल्म्सला असिस्टंट होतो पुण्यात. तो अनुभव अत्यंत वाईट होता दुसऱ्यांना असिस्ट करण्याचा. आणि त्यानंतर मी असं ठरवलं की आत्ता ज्या काही चुका फिल्म या माध्यमात करायच्या असतील त्या स्वतःच्या कथेवर करूयात. असं नको व्हायला की एकमेकांना ब्लेम नको करायला की तुझ्यामुळे माझी कथा खराब झाली किंवा तू कॅमेरा खराब केला किंवा तुझी कथाच खराब होती, असं एकमेकांना ब्लेम न करता माझीच कथा मीच डिरेक्ट करेल, कदाचित उद्या जाऊन कामही करेल. सो असं डोक्यात आहे आणि त्यामुळे या माध्यमातला प्रवास चालू झाला. मी मुंबईत शिफ्ट झालो त्यानंतर आणि टेलिव्हिजन लिहायला लागलो. कॉमेडीचे बुलेट ट्रेन किंवा हिंदी काही शोज, इव्हेंट्स, अवॉर्ड्स, फंक्शन असे मी लिहायला लागलो. आणि त्यानंतर आम्ही अजात नावाची एक डॉक्युमेंटरी केली. अजात कास्टलेस असं त्याचं नाव आहे. आणि ती झाल्यानंतर ती एका मित्रांनी डिरेक्ट केली. ती झाल्यानंतर मग ड्रेनेजची कल्पना डोक्यात होती आणि 3-1 वर्ष ती व्हायला लागली. प्रोड्युसर्स मिळत नव्हते. बोलती खिडक्या या व्हेंचर बद्दल फेसबुकवरनं माहिती मिळाली आणि मी अप्लाय केला. आणि मला असं कळलं की साधारण 1500 स्क्रिप्ट भारतभरातनं त्या स्पर्धेसाठी आल्या आहेत. आणि मग चाळणी लागत गेली, वेगवेगळे राऊंड्स होत गेले, टेक्निकल राऊंड, नरेशन राऊंड, आणि असं करत करत 1500 मधनं त्यांनी 5 स्क्रिप्ट प्रोड्यूस केल्या. त्याच्यात मग एक ड्रेनेज होती. अजून कोणाला काही प्रश्न?
विक्रांत, कुठलाही प्रोजेक्ट करायचं म्हटलं की बरेच प्रॉब्लेम्स असतात. मी असं वाचलं आणि ऐकलं होतं की अगोदर जे कास्टिंग होतं ते वेगळं होतं आणि नंदू माधव जे आहे ते नंतर आलं. तर ती काय थोडी स्टोरी दिली पण अगोदरचं कास्टिंग हे किशोर कदमांचं होतं. किशोर सरांच्या सोबत मी आधी काही एका फिल्मला मी असिस्टंट होतो, तर किशोर सर ॲक्टर होते आणि आम्ही कोकणात साधारण 1 महिना सोबत होतो. सो किशोर सरांची ॲबिलिटी ॲज अ ॲक्टर माहितीच होती तशी पण. आणि स्क्रिप्ट लिहिताना त्यांना व्हिज्युअलाइज केलं होतं कॅरेक्टर म्हणून, कारण की फार जवळचे आहेत ते त्या कॅरेक्टरच्या असं. आणि तो एखादा कॅरेक्टर लिहिताना चेहरा दिसायला लागतो, सो तो किशोर सरांचा दिसत होता कायम. आणि अर्थात ही फिल्म व्हायला वेळ लागला त्यामुळे. आणि किशोर सर मला म्हणाले होते की मी एकही पैसा न घेता तुझ्याकडे काम करीन, कारण की तुझ्याचकडे पैसे नाही फिल्म बनवायला. त्यानंतर प्रोड्युसर्स मिळाले. ही फिल्म जेव्हा शूट खरोखर आता करूयात अशी वेळ आली, तेव्हा किशोर सर ची तब्येत त्यांची खराब होती, ते ICU मध्ये होते काही कारणाने. आणि मग ते शक्य नव्हतं, कारण की तुम्ही बघाल की खूप हेक्टिक शेड्यूल होतं. 3 दिवसात मी शूट कम्प्लीट केलं. त्याच्यात चेसिंग सिक्वेन्स आहे, त्या पाईपांच्या आतलं शूट आहे. सो मला ते बरोबर वाटलं नाही की त्यांना अशा परिस्थितीत आपण असं काहीतरी करायला लावूयात. आणि मग कोण ॲक्टर काम करेल, तर मग खरं तर नवाजुद्दीन सिद्दीकीने प्रोड्यूस केली म्हणतात. मी त्याला पण विचारलं, किंवा हिंदीतले बरेच ॲक्टर्स, पंकज त्रिपाठी असेल किंवा अनेक, असं विचारायचं डोक्यात होतं पंकज त्रिपाठीला, पण नवाजला विचारलं आणि तो खूप बिझी होता त्या काळात. आणि तो म्हणाला की मला सध्या शॉर्ट फिल्म या माध्यमात नाही काम करायचं आहे. मग अशा ह्याच्यात कोण आपला ॲक्टर आहे, जवळचा ॲक्टर आहे, ज्याला आपण खरोखर हक्काने सांगू शकू की नाही हे असं नाही, असं पण करूयात. आणि नंदू माधवांशी शिवाजी अंडरग्राऊंडच्या काळात संबंध आला आणि जवळपास 50 प्रयोग मी त्यांच्यासोबत असायचो, दौऱ्यांवर फिरायचो. मी काम नाही केलं त्या नाटकात, पण मी त्यांच्यासोबत असायचो, कारण की मला असं वाटतं गेल्या 20 वर्षातलं सर्वात महत्त्वाचं नाटक मी कुठलं बघितलं असेल तर ते शिवाजी अंडरग्राऊंड इन नगर म्हणला. सो त्या निमित्ताने नंदू सरांशी कॉन्टॅक्ट चांगला होता आणि त्यांना विचारलं, त्यांना कथा खूप आवडली आणि असं ते बरं वाटलं. अजून कुणाला काही प्रश्न? जस्ट सेकंड, मी येतो. तुझ्या डोक्यात सुरू असलेले इतर काही प्रोजेक्ट्स बद्दल काही सांगू शकशील? खरं तर जोपर्यंत काही एखादी गोष्ट आकार घेत नाही तोपर्यंत सांगण्यात काही पॉईंट नाही. पण गेले 6 महिने मी इम्तियाज अली बरोबर रायटर होतो आणि नुकतंच ते काम माझं संपलंय. मुकेश छाबरा आणि इम्तियाज अली या दोघांनी मिळून एक रायटर्स ब्लॉग चालू केला. त्याचा मी 3-4 रायटर्स लोक आम्ही तिकडे होतो आणि त्याचा मी पार्ट होतो. आत्ता सध्या मी माझी फीचर फिल्म लिहितोय, पण मुळात माझ्यासाठी असं असतं की कुठलीही गोष्ट मी काही लिहिलं तरी मला ते पटकन आवडत नाही स्वतःचं. आणि मला असं वाटतं की लिहिणं ही फार सोपी गोष्ट आहे, एखाद्या गोष्टीला रूप देणं ही फार सोपी गोष्ट आहे. माझ्यासाठी न लिहिणं ही अवघड गोष्ट होते कधी कधी. आणि मी न लिहिणं प्रिफर करतो, की आपण नको लिहायला काहीच, कारण की त्या गोष्टींना आकार येत गेला की त्यांचं प्रिमाइस जो असतो तो सीमित होऊन जातो खूप, असं मला वाटतं. त्यामुळे मी लिहित नाही सहसा. आणि जेव्हा असं काहीतरी मग आतून येतं तेव्हा मग काहीतरी मग ड्रेनेज सारखं बनू शकतं. मला असं वाटतं कुठलीही घाई नाही आहे. फीचर फिल्म कधी येईल, शॉर्ट फिल्म पुढची कधी येईल असं लोक विचारतात आता, पण कुठल्याही प्रकारची घाई नाही. ते जेव्हा येईल ऑर्गॅनिकली ती प्रोसेस होत राहते सबकॉन्शियसमध्ये आणि ते आकार घेत राहतं. अजून कोणाला काही प्रश्न? ही 15 मिनिटाची फिल्म जी तुम्ही दाखवली, तर या फिल्मच्या मागे याला लागणारा पैसा, वेळ आणि बाकी तुम्ही प्रोड्युसर म्हणा हे कसे अरेंज करता, हे थोडी जर माहिती दिली तर आमच्या सरकारला जरा थोडंसं ज्ञानात हे होईल, फार पडेल. जनरल एक शॉर्ट फिल्म या माध्यमाबद्दल बोलूयात. गेल्या काही काळात खूप महत्त्वाचं ठरत असलेलं हे माध्यम आहे. लघुकथेशी आपण याला कम्पेअर करू शकतो की याचा इम्पॅक्ट खूप जास्त असतो. 15 मिनिटात, 10 मिनिटात, 9 मिनिटात तुम्हाला म्हणजे जी गोष्ट एखादी फीचर फिल्म सांगणार नाही ती शॉर्ट फिल्म सांगू शकते. याच्यासाठी प्रोड्युसर्स कसे मिळतं याचं ठोस असं उत्तर काहीच नाही, किंवा फिल्मसाठी प्रोड्युसर कसे मिळतात याचं पण ठोस उत्तर काही नाहीये. तुमची कन्व्हिक्शन पॉवर काय आहे लोकांना गंडवायची, याच्यावर सगळं डिपेंड असतं.
तुम्ही तुमची कथा साधारण का असेल पण तुम्ही कसं सांगता प्रोड्युसरला किंवा नॉर्मल माणसाला जो प्रोड्युसर कन्वर्ट होईल नंतर ह्याच्यावर ते डिपेंड असतं. प्रोड्युसर साधारण तुम्ही त्यांच्याकडे काही कन्सेप्ट घेऊन गेलात की ते असं विचारतात की यातनं मला काय मिळेल. ठीक आहे, माझं नाव होईल ॲज अ प्रोड्युसर म्हणून, पण कुठल्याही फिल्मचा प्रोड्युसर तुमच्या लक्षात नसतो, ऍक्टर असतो, डिरेक्टर असतो. प्रोड्युसर या फिल्मचा कोण, तर मग असं नाही कळत. तर त्यांना पैसा पाहिजे असतो त्याच्यातनं. आता शॉर्ट फिल्म या माध्यमातून पैसा मिळतो का, तर याचं उत्तर हो आहे, नाही आहे. कारण की आजकाल युट्यूब सारखं माध्यम आहे की ज्याच्यावर तुम्ही शॉर्ट फिल्म अपलोड करून त्याला जर का व्ह्यूज मिळत असतील तर तुम्ही तो रेव्हेन्यू जनरेट होऊ शकतो. किंवा फिल्म फेस्टिवल्स आहेत ज्याच्यातनं रेव्हेन्यू जनरेट होऊ शकतं, तुम्हाला बक्षीस मिळून तिकडे जर का कॅश प्राईज असेल तर. पण ठोस असं उत्तर काही नाही. मी जे या फिल्मच्या संदर्भात मी पण जेव्हा प्रोड्युसर शोधत होतो तेव्हा त्यांना माझं सांगणं हेच होतं की हा जुगार आहे एका अर्थी, की तुम्हाला जर का माझ्यावर विश्वास असेल, माझी कॉन्सेप्ट आवडली असेल, तुम्हाला जर का असं वाटत असेल की मी जेन्युइन आहे गोष्ट सांगण्यात, तर तुम्ही पैसे लावा. मी गॅरंटी देत नाही की ह्याच्यातनं तुम्हाला मोबदला काही मिळेल की नाही. आणि शक्यतोवर पुण्यात तुम्ही जर का प्रायोगिक रंगभूमीवर काम करून आलेले असाल तर खूप लोक फ्रीमध्ये वापरून घ्यायची सवय तुम्हाला होऊन गेलेली असते. त्यामुळे शक्यतो एक कमी खर्च करायचा आपण प्रयत्न करतो. मी पण जेवढं बजेट या शॉर्ट फिल्मचं सांगितलं होतं मी ती कॉम्पिटिशन जिंकल्यानंतर तेवढं मला मिळालं नाही. जेवढं मिळालं त्यातला म्हणजे थोडंसं त्याच्यावर गेलं माझं बजेट. पण शॉर्ट फिल्म झाली आणि मी जेवढं व्हिज्युअलाइज केलं होतं त्याच्या 60-70% मी उतरवू शकलो याचं समाधान आहे. सो याचं उत्तर असंच आहे की असा काही ठोस नाहीये कसे प्रोड्युसर मिळवाल आणि त्यातनं कसा रेव्हेन्यू जनरेट होईल. आणि एक गोष्ट मला यात अशी वाटते की साधारण लोकांना असं वाटायला लागतं की आता शॉर्ट फिल्म केली मग फीचर कधी. तर ते लोकांसाठी शॉर्ट फिल्म हा एक स्टेपिंग स्टोन लोक बघतात. मी त्याच्याकडे तसं बघत नाही. ते एक स्वतंत्र आणि खूप इम्पॅक्टफुल माध्यम आहे असं मी मानतो. त्यामुळे शॉर्ट फिल्म मी करत राहीनच आयुष्यभर. विषय मोबाईल ॲडिक्शन हा होता ना, तर कितपत आपल्या शॉर्ट फिल्मचा इम्पॅक्ट ऑडियन्सवर किंवा यंग जनरेशन झाला असं वाटतं? कुठली गोष्ट म्हणजे कुठलाही कलाकार त्याच्या कलेतनं काय क्रांती घडवायचा प्रयत्न करत नाही. आता मी पण नाही करत की आता मी काहीतरी ही शॉर्ट फिल्म दाखवली तर आता लोक मोबाईलचा यूज कमी करतील किंवा त्यांनी करावा असं काही अपेक्षित नाहीये. पण मला असं वाटतं की एक ते चर्चा चालू करण्याचं माध्यम असतं आणि खूप लेयर्ड शॉर्ट फिल्म आहे ही. तुम्ही जर का बघाल तर की दोन माणसं सोबत चालत असतात आणि एकाच्या हातात मोबाईल असतो आणि तो जर का काही त्या मोबाईलवर करत असेल तर तो मागे पडतो आणि त्याच्यासोबतची माणसं पुढे जातात. साधारण आपल्या समाजाचं असंच काहीसं झालेलं असेल असं मला वाटतं. किंवा आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखी गोष्ट आली आहे. रोबोट स्वतःचे निर्णय स्वतः घेत आहेत किंवा रोबोटला नागरिकत्व मिळायला लागलेलं आहे. सो पोकेमॉन तुम्हाला कदाचित या फिल्ममध्ये दिसला असेल की मी आता मुंबईत राहतोय गेली 3-4 वर्ष आले आणि पोकेमॉनच्या संदर्भात अंधेरी स्टेशनला जेवढी माणसं ट्रेन पकडायला नाही यायची तेवढी पोकेमॉन पकडायला यायची त्यानिमित्ताने आणि अपघातही बरेच झाले. सो अशा अनेक गोष्टी त्याच्यात येत राहतात. मलाच एक प्रश्न विचारायचा आहे की अकोला त्यानंतर तुम्ही पुण्याला गेले होते अभ्यासासाठी आणि घरच्यांचा एक कल होता की स्पर्धा परीक्षा वगैरे ते सांगितलं. पण मग ह्या फिल्मला एक अवॉर्ड मिळाल्यानंतर घरच्यांची किंवा कुटुंबाची काय एक फिलिंग होती? अवॉर्ड मिळण्याच्या अगोदरच त्यांना कळलं होतं की काही इलाज नाहीये. आता गेलाच आहे बोरगा वाया तर काय करणार. त्यामुळे पूर्ण वाया जाऊ देऊ. आणि काय म्हणजे काय बोलणार आता हे काहीच नाही की आपण घरच्यांना कसंच कन्व्हिन्स नाही करू शकतो. मला आजही म्हणतात की तू जर का एमपीएससी केलं असतं एखादी कुठली तरी पोस्ट काढली असती सो आज तू सुखाने जगत असता. पण मला त्यापेक्षा हा रिस्पॉन्स जास्त महत्वाचा वाटतो लोकांचा. शेवटी
आपण हे सगळं कशासाठी करत असतो तर मोक्ष मिळवण्यासाठीच करत असतो. मला याच्यातनं अगोदरही प्रश्न आला होता की का लोक काहीतरी निर्माण करायला जातात. मला असं वाटतं की सगळं निर्माण करून झालंय, सगळ्या गोष्टी सांगून झाल्या आहेत, आपण परत परत त्याच गोष्टी सांगू, वेगळ्या मार्गाने सांगू, आपल्या मार्गाने सांगू. आपल्यापेक्षा खूप ग्रेट लोक होऊन गेले, त्यांनी सगळं सांगून झालं. मला काही मी या शॉर्ट फिल्म मधनं काही नवीन सांगत नाही, मी कम्युनिकेशन विषयीच बोलतो आहे आणि क्षुल्लक असते कुठली कला त्या संदर्भात फार न बोललेलं किंवा अर्थ न लावलेले बरे. तो एक अनुभव असतो, तो घेतलेला बरा. अजून एक छोटासा की अभिव्यक्ती म्हणून आम्ही एक कोर्स करत असतो की जो मीडिया डेव्हलपमेंट मध्ये, आणि त्यामध्ये युथ आहे आणि तुमचा पण एक कल की ह्या युवकांना तुम्ही ॲज अ फिल्म मेकर म्हणून काय, एक शॉर्ट फिल्म मेकर म्हणून काय, जरा काही टिप्स वगैरे. मला ऍडवाइस मी हे केले का नाही केले म्हटलं संदेश बिंदेश म्हणताय काय. नाही टिप्स काही नाही, गोष्ट सांगण्यातली जेन्युइनिटी जर का तुमच्याकडे असेल ना तर तुम्हाला बरोबर तो मार्ग मिळत जातो. मी ग्रामर शिकलेलो नाहीये फिल्मचं, पण मला ऍटलिस्ट दिसत राहतं, काही इमेजेस डोक्यात येतात. जसं एक तुम्ही इमेज बघितली असेल यात की ही स्क्रीन ब्लॅक आहे आणि एवढंच दिसतंय फक्त आणि त्याच्यात तो माणूस चालत येतो. ही इमेज खूप एक डोक्यात राहिली होती. किंवा तुम्ही जर का बाहेर ड्रेनेजचं पोस्टर जर का बघितलं असेल तर मी एक माझ्या काही काय म्हणतात चित्रकारी करणाऱ्या मित्रांना सांगितलं होतं की ड्रेनेजचं पोस्टर करायचं आहे आणि त्यांनी काहीतरी एक भलतंच, आजकाल सगळं असतं ना की गुगलवर आपण मोबाईल ॲडिक्शन असं टाईप केलं की इतकी छान पोस्टर्स येतात की प्रत्येक पोस्टर ड्रेनेजचं असू शकतं, पण मला ते नको होतं. मग माझ्या डोक्यात असं आलं की नावातनं काहीतरी केलं जाईल का, द ड्रेनेज अशा नावातनं. सो तो ड्रेनेज जे काही लिहिलंय ते मोबाईलची रेंज येते चढत्या क्रमाने, सो तसं लिहिलंय. इथे पण टायटल तसं येतं. सो आणि काय लोकेशनचं साईन फार आजकाल महत्वाचं झालंय. ते ड्रेनेजच्या आत आहे असं एक सिम्पल पोस्टर केलंय. सो इमेजेस असतात काही त्या डोक्यात येत राहतात. त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही कोर्सला ऍडमिशन घेण्याची, फिल्मचं शिक्षण ऑफिशियली घेण्याची अशी काही गरज मला वाटत नाही. ते जर का तुम्ही घेऊ शकत असाल तर चांगलीच गोष्ट आहे. फिल्मचं ग्रामर शिकणं ही चांगली गोष्ट आहे, पण ग्रामर हे सबकॉन्शियसली पण शिकलं जाऊ शकतं. त्यासाठी कुठल्या कोर्सला ऍडमिशन घेण्याची गरज नाही. तुम्ही फिल्म्स बघा आणि लोकांनी काय केलंय मला असं वाटतं ते बघितल्यावर कळू शकेल काय. आणि तुम्ही जर का थोडं ऑब्झर्व केलं असेल तर ड्रेनेजमध्ये जे सगळे डायलॉग्स आहेत ते फार तुटक आहेत. कुठेही कम्युनिकेशन पूर्ण होत नाही. म्हणजे तो म्हणतो की ते असं काढायला पाहिजे होतं स्पायडरमॅन सारखं, किंवा तो म्हणतो की ग्रॅव्हिटीची काय कमाल आहे, किंवा तो ट्विन्सचा हे रेफरन्स देतो. असं वाटतं ते लोक काहीच्या काही बोलतायत. शेवटच्या सीन मध्ये तो माणूस ऍड्रेस विचारतोय कोणाला तरी, तो म्हणतो नाही 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 हे नाही लागलं, ते नाही लागलं, हे नाही लागलं. मग शेवटचं वाक्य आहे की बहुतेक हरवलंय. सो आपलं कम्युनिकेशन तसं काहीतरी झालंय असं मला वाटतं की एवढी सगळी साधनं आहेत कम्युनिकेशनची, संदेशवहनाची, आणि आपण कम्युनिकेट नाही करू शकत. मीडिया विषयी साक्षरता किंवा या माध्यमाविषयी साक्षरता आपल्याकडे नाही आहे. आपल्याला फेसबुकचा यूज कळलेला नाही, व्हॉट्सअपचा यूज कळलेला नाही. आपण अफवा लवकर पसरतात आणि आपण हातात दगड घेऊन ती फेकायला लागतो, दंगे होतात. पण आपल्याला मला असं वाटतं की अजून खूप वर्ष लागतील ती साक्षरता यायला. त्यासाठी आपण सजग असलं पाहिजे. काही प्रश्न आहे अजून कोणाचे असेल तर शेवटचा प्रश्न. फिल्ममध्ये असं होतं की मोबाईलचा वापर आणि त्याच्यामुळे होणारी हानी, पण याच्यासाठी ड्रेनेजचाच वापर का केला किंवा अशी कल्पना का सुचली? याचं काही ठोस उत्तर नाहीये. मला एक बंदिस्त अशी जागा दिसत होती ड्रेनेज, आणि कुठलीच जागा दुसरी मला तशी दिसत नव्हती की ज्यात अशी लोक असतील आणि जी बाहेरच्या जगातली लोक आहे. माझ्यासाठी तो माणूस खरोखर ड्रेनेजमध्ये उतरला नाही. तो कदाचित मोबाईल गॅलरीतनं बाहेर आला, त्यांनी मोबाईल घेतला, तो घरी गेलेला असेल, पण घरी गेल्यावर जेव्हा त्यांनी स्क्रीन अनलॉक केला त्या क्षणी तो तिथे आहे. मी पहिल्याच याच्यात म्हणालो की ड्रेनेजचे कुठल्याही अर्थाने निगेटिव्ह किंवा ते मोबाईलनी होणारी हानी असं वगैरे काही नाहीये. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट मला आठवली की
मी वडिलांना जेव्हा पहिल्यांदा कॉन्सेप्ट ऐकवली होती की मला अशा अशा विषयावर फिल्म करायची आहे, तर तेव्हा नाव डिसाईड झालेलं नव्हतं फिल्मचं. आणि ती जनरेशन इतकी साधी आहे, मला असं वाटतं की विषय बरकटतोय पण मला असं वाटतं की आपण साधेपणाने काहीतरी सांगायला गेलो ना ते ग्लोबल लेवलला अपील होणार म्हणजे होणार. तर मी म्हटलं की काय नाव ठेवू फिल्मचं, तर ते म्हणाले की मोबाईलमुळे होणारे दुष्परिणाम. मी म्हटलं ही फिल्म आहे, मोबाईलमुळे होणारे दुष्परिणाम एवढं सांगितलं की कळली फिल्म. म्हणजे यासाठी फिल्म बनवायची गरज नाही. तुम्ही जर का वेगवेगळे फिल्म फेस्टिवल अटेंड करत असाल तर मला एका गोष्टीचा खूप राग येतो आणि मला आश्चर्य पण वाटतं की शॉर्ट फिल्म बघता तुम्ही आजकाल फेस्टिवल्समध्ये, आणि शॉर्ट फिल्म झाल्यावर एक वाक्य लिहून येतं की भारतात दर महिन्यात एवढे शेतकरी आत्महत्या करतात, दर तासाला एवढ्या स्त्री भ्रूण हत्या होतात, एवढे बलात्कार होतात, एवढ्या मुलांची शाळा रोज म्हणजे काय ती शाळेत जाऊ शकत नाही. माझं म्हणणं आहे की ह्या सगळ्या बातम्या आपल्याला न्यूज चॅनल्सवरनं पेपरातनं कळतात ना, मग त्यासाठी तुम्ही फिल्म का बनवता? फिल्म हे कुठल्याही अर्थी मेसेज देण्याचं आणि क्रांती घडवण्याचं माध्यम असूच शकत नाही. कुठलीही कला हे क्रांती घडवण्याचं माध्यम असू शकत नाही. तुम्ही त्याचा एक बेसिक पर्पज असा आहे की एंटरटेन कराल लोकांना, त्या निमित्ताने तुम्ही काहीतरी सांगून जाल तर ठीक आहे. पण आजकाल सगळं असं होतं की काहीतरी घडू द्यावं लागतं. इश्यू बेस्ड फिल्म्स ह्या खूप महत्वाचं झालंय आजकाल, की काहीतरी शेतकरी आत्महत्या होतात आणि मग शेतकरी आत्महत्यांवर 4 फिल्म्स येतात. विद्यार्थी आत्महत्या करतात, मग काहीतरी त्या प्रकारच्या फिल्म्स यायला लागतात. म्हणजे समाजात काहीतरी घडत राहतं आणि ते फिल्म मध्ये दिसायला लागतं. मला असं वाटतं की आपण जेन्युइनली काहीतरी गोष्ट सांगायला जाऊयात ना, त्या गोष्टीमध्ये काहीतरी एक मेसेज असेल तर तो असेल. मेसेज साठी म्हणून फिल्म केली जाते आणि ह्याला लोक फेस्टिवल फिल्म्स म्हणतात. म्हणजे आजकाल तुम्ही जर का पुणे मुंबईत या सर्कलमध्ये फिरत असाल तर साधारण प्रोड्युसर्स किंवा डिरेक्टर असं बोलत फिल्म शूट होण्या अगोदरच स्क्रिप्ट लिखाण चालू असतानाच की फेस्टिवल फिल्म करतोय. मला याचा अर्थ कळत नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे का की फेस्टिवल फिल्म मध्ये म्हणजे तिने पैसा कमावू नये, ती फक्त फेस्टिवल्स मध्येच जाईल. हे त्याचे मोटिव्ह आपण का डिसाईड करतो? एखादी स्वस्तात तयार झालेली फिल्म ही खूप पैसा कमावू शकते. नजीकच्या काळात अशी उदाहरणं पण हिंदीतली मराठीतली भरपूर आहेत. आपण का डिसाईड करतो की ही फिल्म फक्त फेस्टिवलची आहे किंवा ही फिल्म फक्त कमर्शियल आहे किंवा ती तसं करू शकेल? मला प्रश्न खूप छान फिल्म आहे आणि तुझे विचार ऐकून पण खूप छान वाटतंय. मला फक्त एक रेफरन्स द्यायचा आहे, माझ्या डोक्यात तो आला जेव्हा शेवट होतो तो आपल्याला एक अंडरग्राऊंड एक कॉन्सेप्ट अंडरग्राऊंडचा पण आहे आणि मला असं एकदम वाटलं की तो माणूस आता अंडरग्राऊंड झालेला आहे आणि एक वेगळं जग आहे आणि ते समजण्यासाठी मे बी आपल्याला कष्ट करायला लागतील किंवा समजून घ्यायला लागेल. पण अंडरग्राऊंडमध्ये खूप चळवळी पण झालेल्या आहेत आणि ते रेफरन्स मला इकडे तुझ्या फिल्ममध्ये बघून वाटला. तर ते एक मला सांगायचं होतं, छान वाटलं. म्हणजे असं काही मेसेज नाही आहे मध्ये, एक रेफरन्स वाटलं. आणि दुसरं एक मला विचारायचं की ह्याच अंडरग्राऊंडच्या पार्श्वभूमीवर तू अकोल्याहून दूर गेलेला आहेस, परत अकोल्यामध्ये राहून अशा फिल्म्स नाही का होऊ शकत? आता या काळात अकोल्यामध्ये राहून अशी फिल्म शूट करणं शक्य नाही, कारण अकोल्यात ड्रेनेज नाही. त्यामुळे पुण्यातच ती शूट करावी लागेल. मला त्याच शहरात ती फिल्म सुचली होती आणि मी त्याच शहरात केली. माझे प्रोड्युसर्स मुंबईचे होते, ते म्हणाले की मुंबईत कर. मी म्हटलं नाही, मला ती पुण्यात सुचली आहे, पुण्यात व्हिज्युअलाइज झाली आहे, मी ती पुण्यात करेन. मी अकोल्यात एक फिल्म करायचा प्रयत्न केला होता 2011-12 साली. आहे ती बऱ्यापैकी साधारण फिल्म झालेली आहे. त्याला पहिली फिल्म असं नाही म्हणता येणार. काहीतरी होमवर्क म्हणून मी ते प्रयोग करायचा म्हणून ते एक करून झालंय माझं. मी खूप विसरतोय आणि मला काय बोलायचं होतं या निमित्ताने. मी आठवलं तर मी नक्की सांगेन. नाही, अकोल्यात ही फिल्म नाही होऊ शकत कारण की मला असं वाटतं की अख्ख्या पिढीचं आपण एकमेकांचं जे काय नुकसान केलंय, तुमच्या पिढीने आमचं आणि आमच्या पिढीने तुमचं, की आपण संधी निर्माण करू शकलो नाही आपल्या स्वतःसाठी. आणि त्यामुळे हे जे काय स्थलांतर होत आहे सक्तीचं, मला अकोल्यातनं मी 2006 साली निघालो ते आजपर्यंत घरी जाऊ शकलेलो नाहीये.
सो तिथे ह्या ऑपॉर्च्युनिटीज नाही आहे, तिथे त्या संधी आपण निर्माण नाही करू शकलो. त्या पुणे मुंबईतच येऊन आहेत, म्हणजे पुणे मुंबईतच येऊन त्यात करिअर घडवू शकतं असं की ज्यातनं पैसा मिळेल. सो मग असं काहीतरी स्पर्धा परीक्षांच्या नावाखाली अकोल्यातनं किंवा छोट्या शहरातनं निघायचं खोटं बोलून. एक लास्ट क्वेश्चन अगेन कॉन्सेप्टबद्दल आहे थोडा, की हे जे मोबाईलचा अतिवापर आहे किंवा सोशल मीडियाचे जे निगेटिव्ह साईड्स आहेत की सेल्फ एस्टीम लो होतं किंवा माणूस एकटा होत चाललाय, कम्युनिकेशन कमी होतं आहे, तर पर्सनली तू काही चेंजेस केले का या फिल्मच्या कॉन्सेप्ट नंतर, और आधीपासूनच कमीच होता तुझा वापर? खूप मोबाईल वापरतो. ते फिल्मच्या शेवटी जे काय वाक्य येतं फॉर माय पॅरेंट्स वगैरे ते खोटं आहे. माझ्यासाठी फिल्म आहे ती. आई तर अजूनही मी घरी गेलो आणि मी सतत मोबाईल वापरत असतो रात्रीपर्यंत. तर आई म्हणते की ती कशाला आम्हाला ते क्रेडिट देतोय किंवा कशाला आम्हाला ते समर्पित करतोय, ती तुझ्यावरच आहे. त्यामुळे काय तो वापर वगैरे कमी झालेला नाही, तो असाच वाढत जाणार आहे. आणि माहिती नाही याचा एंड दिसत नाही काय असेल, भीषण असू शकतो फक्त. माणसाचं काय होतं पुढे? माणूस मी सांगितलं तसं घरी गेलाय. क्वाईट रिलेटेबल त्यांची कॉन्सेप्ट आणि बऱ्याच रिलेटेबल क्षण, सिम्बॉलिझम, पंचेस आणि ऑफकोर्स द एंड, त्यामुळे प्रेक्षकांनी ही फिल्म नक्कीच एन्जॉय केली. आता मी मेजर जनरल सायरस पिठावाला यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावे. सर, लेस्ली शहाणे ट्रेनिंग सेंटर देवळाली कॅम्प याचे डिरेक्टर आहेत. मी सरांना विनंती करते की त्यांनी स्मृतिचिन्ह आणि अंकुरचे सर्टिफिकेट देऊन विक्रांत बदरके यांचे सत्कार करा.